नमस्कार. नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. खाल्ल्यावर चव विसरणार नाही असे घरगुती साहित्य वापरून एकदम रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. कधीकधी त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतोच, तेव्हा आपण अशा प्रकारे रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. एकदा तुम्ही अशा प्रकारे पनीर मसाला जर बनवला तर पुन्हा पुन्हा अशाच प्रकारे पनीर मसाला बनवाल आणि त्याचा आस्वाद घ्याल. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला बनवण्यासाठी प्रथम आपण पनीर अगदी व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे. आता त्यात आपण 1 वाटी पनीर घालूया. त्यानंतर त्यात आपण पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट, चिमूटभर कसुरी मेथी आणि चिमूटभर मीठ घालूया आणि चमच्याने पनीरला हे पावडर मसाले अगदी व्यवस्थित चोळून घेऊया. आपण पाहू शकता अशा प्रकारे मसाले पनीरला लावून घ्यायचे आहेत. ते आता आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर इथे मी एक मिक्सरचे भांडे घेतले आहे. आता त्यात आपण 2 बारीक चिरलेले कांदे घालूया. त्याबरोबरच 2 बारीक चिरलेले टोमॅटो, काजू 1 चमचा, त्यानंतर 4 ते 5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, 2 लाल मिरच्या आणि पनीरचे 4 ते 5 तुकडे घालूया आणि आवश्यकतेनुसार त्यामध्ये थोडेसे पाणी घालून मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घेऊया. आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ती आता आपण बाजूला ठेवूया आणि पनीर मसाला बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. आता त्यात आपण 2 चमचे तेल घालूया. तेलाचे प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. आता तेल गरम झाल्यावर त्यात आपण जे मॅरिनेट केलेले पनीर आहे त्याचे तुकडे अशा प्रकारे अगदी एकसारखे व्यवस्थितपणे घालूया आणि 1 मिनिटभर तेलात अगदी व्यवस्थित परतून घेऊया. त्यामुळे जरी ग्रेव्हीमध्ये पनीर घातले तरी ते विरघळणार नाही. म्हणून अशा प्रकारे पनीर अगदी तेलात साधारणतः 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. साधारणतः 1 मिनिटभर पनीर तेलात अगदी व्यवस्थित परतून घेतल्यावर ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर पुन्हा त्याच तेलात 1 वाटी शिमला मिर्च घालूया आणि तीही तेलात साधारणतः 1 ते 2 मिनटे गॅसची फ्लेम मीडियम ठेवून अगदी व्यवस्थित परतून घेऊया. साधारणतः 2 मिनटानंतर आपण पाहू शकता शिमला मिरची अगदी व्यवस्थित परतली गेली आहे. आपल्याला इतपतच शिमला मिरची परतून घ्यायची आहे. तीही आपण त्याच बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे पनीर आणि शिमला मिर्च परतून घेतल्यावर ते आता आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर इथे मी एक बाउल घेतला आहे. आता त्यात आपण अर्धी वाटी दही घालूया. दही ताजे असावे. त्यानंतर त्यात पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, पाव चमचा जिरेपूड आणि पाव चमचा गरम मसाला घालूया आणि पावडर मसाले दह्यात अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आपण पाहू शकता पावडर मसाले दह्यात अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहे. ते आता आपण बाजूला ठेवूया आणि पनीर मसाला बनवायला सुरुवात करूया. त्यानंतर पुन्हा त्याच कढईत आपण 2 चमचे तेल घालूया. तेल थोडेसे गरम झाल्यावर त्यात आता आपण 2 तमालपत्रे, 2 हिरव्या वेलच्या, 4 मिरे आणि 2 छोटे दालचिनीचे तुकडे घालूया आणि त्याबरोबरच पाव चमचा जिरेही त्यामध्ये ॲड करूया आणि खडे मसाले साधारणतः अर्धा मिनिटभर अगदी तेलात व्यवस्थित भाजून घेऊया. खडे मसाले थोडेसे भाजले गेल्यावर त्यात आपण टोमॅटो कांद्याची जी पेस्ट आपण तयार करून घेतली होती ती आता आपण ह्या स्टेजमध्ये घालूया आणि ग्रेव्हीचा कच्चेपणा जाईस्तोवर साधारणतः 5 मिनटे ग्रेव्ही अगदी व्यवस्थित शिजवून घेऊया. ग्रेव्ही शिजत असताना कढईवर झाकण ठेवायचे आहे आणि गॅसची फ्लेम
मीडियम ठेवून अगदी 5 मिनिटभर ग्रेव्ही अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. साधारणतः 5 मिनिटानंतर आपण पाहू शकता ग्रेव्ही अगदी व्यवस्थित शिजली आहे. आता ह्या स्टेजमध्ये आपण त्यात दह्यात जे पावडर मसाले ॲड केले होते ते मिश्रण आता ह्या स्टेजमध्ये घालूया आणि तेही अगदी ग्रेव्हीत साधारणतः 5 मिनिटभर अगदी व्यवस्थित परतून घेऊया. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर ग्रेव्ही अगदी व्यवस्थित परतून घेतल्यावर कढईवर झाकण ठेवूया आणि पुन्हा 2 मिनिटे ग्रेव्हीला एक दणदणीत वाफ येऊ देऊया. साधारणतः 2 मिनिटानंतर पुन्हा कढईवरील झाकण काढून पाहूया. आपण पाहू शकता ग्रेव्ही अगदी परफेक्ट शिजली आहे. आता त्यात आपण पनीर आणि शिमला मिर्च जी तळून आपण घेतली आहे ती आता आपण ह्या स्टेजमध्ये घालूया आणि ग्रेव्हीत पनीर अगदी व्यवस्थित हलक्या हाताने एकजीव करून घेऊया. त्यानंतर पुन्हा कढईवर झाकण ठेवूया आणि 2 मिनिटे भाजीला वाफ येऊ देऊया. साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता भाजीवर अगदी तेलाचा तवंग आला आहे. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया आणि त्याबरोबरच पाव चमचा साखरही घालूया. जर तुम्हाला साखर इथे आवडत नसेल तर स्किप करू शकता, पण साखरेमुळे भाजीची चव अगदी व्यवस्थित बॅलन्स होते. पुन्हा अगदी भाजी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. त्यानंतर त्यावर बारीक चिरलेली आता आपण कोथिंबीर घालूया आणि त्याबरोबरच चिमूटभर गरम मसालाही भाजीमध्ये घालूया आणि अगदी भाजी हलक्या हाताने एकजीव करून पुन्हा कढईवर झाकण ठेवूया आणि भाजीला एक वाफ येऊ देऊया. म्हणजे आपली पनीर मसाला भाजी खाण्यासाठी पूर्णपणे तयार होईल. साधारणतः 1 मिनिटानंतर कढईवरील झाकण काढून भाजी एकसारखी व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि गॅस बंद करूया. अशा प्रकारे तयार झाली रेस्टॉरंटपेक्षाही चविष्ट अशी घरगुती मसाले वापरून चमचमीत अशी पनीर मसाला ही भाजी. ही चमचमीत पनीर मसाला भाजी तुम्ही बटर नानबरोबर, रोटीबरोबर, लच्छा पराठ्याबरोबर, चपातीबरोबर किंवा जिरा राईसबरोबरही खाऊ शकता. फारच चविष्ट लागते. रेस्टॉरंटमधून भाजी ऑर्डर करण्यापेक्षा अशा प्रकारे घरगुती साहित्यात तुम्ही चमचमीत पनीर मसाला ही भाजी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच चमचमीत आणि चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.